रामकृष्ण हरी मंडळी. तर मी आज आली आहे फलटण येथे माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्याला हे वारकरी भेटलेले आहेत. तर आता हे आजोबा भेटलेत, तर चला तर विचारूयात हे कुठले आहेत आणि चला त्यांच्याकडून माहिती घेऊयात ती म्हणजे की वारी कशी असते. ते इतक्या वर्ष झालं वारी करतात ते. तर चला तर आजोबा किती वर्ष झालं तुम्ही वारी करताय? आम्ही 5-6 वर्ष झाली वारी करतोय. दोघं पण का? हा दोघं बी. आणि मग तुमचा वारीतला एखादा अनुभव सांगा की. अनुभव म्हणजे आता सगळे गावचे लोक राहतात, एकत्र राहतात, कोणकोणत्या भागातली कोणकोणत्या भागातली, तरी आम्ही मोठ्या आनंदानं एक दुसरीला राहतो. बघताना जागा कमी जास्त होती, थोडीशी पाणी आला तर अजून अडचण होती, पण ते काय आम्ही सगळं सहन करतो आणि येतो. माऊलींच्या आशीर्वादाने. माऊलींचा आशीर्वाद घ्यायचे आम्ही, ते काही अडचण नाही आम्हाला. आणि किती वर्ष झाली तुम्ही ही पालखी करताय? आम्ही ना नाशिक जिल्ह्यात म्हणजे इगतपुरी तालुका, हा. तिथून आमदा चालू वर्षी मागच्या वर्षी आलं होतं. तर मग आम्ही जास्त निवृत्त महाराजाच्या पालखीत राहतो. बर. तर ह्या टायमाला नवीन आलो कोणत्या? या माऊलींच्या. माऊली. बर. तर आज आजोबांना भेटून खूप भारी वाटलं आणि खरंच त्यांनी खूप छान सांगितलं वारीबद्दल की आम्ही एकत्र राहतो. आम्ही म्हणजे की एकत्र राहतो, त्याचबरोबर आमचं कधी कमी जास्त झालं तर आम्ही सगळेजण समजून सुद्धा घेतो. म्हणजे की हीच ती वारी आहे की आपण थोडं काय झालं की लगेच भांडायला सुरुवात होतं, पण ह्याच वारीमध्ये आपल्याला शिकायला भेटतंय ते म्हणजे की आपण एकत्र राहतोय. काही कमी जास्त होऊ द्या पण आम्ही सगळे छान राहतोय.